मला अशी बायकोही बनणं गरजेचं आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर पहा 5:18 झाले आहेत आणि आता मिस्टर हैदराबादला गेले होते, ते आता पोहोचलेले आहेत. त्यांची फ्लाईट लेटची होती त्याच्यामुळे. आणि सकाळी सकाळी तरी ते आल्या आल्या एवढ्या सकाळी ते उठला होता आणि त्यांनी फ्लाईटमध्ये बसल्यावरती मला कॉल केला होता की हा मी बसले म्हणून, कारण की माझ्या जीवात जीव येत नाही तोपर्यंत. आणि मी कधीच काही असं मागत नाही की तू हेच घेऊन ये, तू तेच घेऊन ये, पण ह्या वेळेस मी त्यांना मागितलं होतं की मला बिर्याणी आण म्हणजे आणच, असं होतं माझ्या यावेळेस. कारण की ती हैदराबादची कुठलीतरी फेमस बिर्याणी आहे आणि ते खूप दिवसापासून त्याचं गुणगान गात होते. बायकोचं कधी एवढं गुणगान नसेल गायलं, पण बिर्याणीचं एवढं गुणगान गायलं. तर म्हणून माझी ही जिद्द होती की नाही आणच. कारण की आपण जेव्हा त्यांच्याकडे मागत नाहीत, असे हट्ट करत नाहीत, तोपर्यंत ते आपल्या इच्छा पूर्ण करणार नाहीत आणि त्यांना आपल्या मनात काय आहे, आपल्याला काय आवडतं हे कळणार नाही. त्याच्यामुळे हट्ट करायचा आणि त्या इच्छा पूर्ण करून पण घ्यायचं. एवढे हट्ट नाही, पण हट्ट करायचा, कारण की आपल्या मनात काय चाललंय त्यांना कळणार नाही. बाळासाठी त्यांनी काही टॉईज आणले होते आणि ह्या होत्या त्या दोन बिर्याणी पॅकेट आणले होते, कारण की सासरे पण आहेत त्याच्यामुळे पुरवून जातील. आणि त्याच्यामुळे म्हटलं चला बघूयात आपण टेस्ट कशी आहे. तर सकाळी पहाटे आम्ही झोपून गेलो होतो, कारण की मी पण रात्रभर झोपले होते, तर कधी येणार कधी नाहीची मी वाट पाहत असते. आणि हे बघा शाबाद असं नाव आहे बिर्याणीचं. आणि आता आपण पुढे पाहणार आहोत की कशी ती लागणार आहे वगैरे. मी बिर्याणीचा हट्ट केला. तुम्ही जर कुठलाच तुमच्या नवऱ्याकडे हट्ट करत नसाल तर प्लीज हट्ट करा, कारण की आपण त्यांना सांगितल्याशिवाय त्यांना कळत नाही की आपल्याला काय पाहिजे आणि काही नाही. अशी बायको तुम्ही नक्की बना. कारण की मी 5 वर्षात असं होतं की नाही ठीक आहे जाऊ दे ना, हे असं चालू आहे, परिस्थिती चालू आहे, हे चालू आहे, आता दिवस खराब आहेत, आपण नंतर बघूयात, नंतर घेऊयात. पण नाही, मला असं वाटतं माझे 5 वर्ष वाया गेले. तुम्ही तसं करू नका. अगदी लग्न झाल्यापासून थोडी थोडी का होईना हट्ट करत जा. अगदीच नाही, पण थोडे थोडे का होईना करत जा. आणि बघा हे बाबूला काही त्यांनी टॉईज आणले होते, चप्पल आणली होती, ड्रेस आणला होता, पण पिल्लूला ड्रेस नव्हता पाहिजे, त्याला फक्त टॉईज पाहिजे. त्याने ड्रेस अक्षरशः असा फेकून दिला होता आणि तो टॉईज सोबत खेळत होता. म्हणजे पहा लेकरांना किती लवकर कळायला लागतं. अजून तो वर्षाचं पण नाही आहे, पण त्याला आतापासूनच कळायला लागलं आहे. आणि बघा ड्रेस त्यांनी फेकलाय आणि त्याला टॉईज फक्त त्याला खेळायचं होतं. एक गाडी होती आणि चप्पल पण खूप सुंदर अशी त्यांनी आणली होती. आणि जसं पाठीमागे म्हटलं बॅग वगैरे, ती यासाठीच मोठी बॅग त्यांनी घेतली होती. आणि माझ्यासाठी पण त्यांनी काही शॉपिंग केलेली आहे. मी पूर्ण उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवणार. मला खूप छान ड्रेस आणला आहे, अगदी गेटअप करून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि त्यासोबत सिम्पल मेकअप कसा करायचा हे देखील शेअर करणार आहे. तर उद्याच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे आहे काही छोट्या छोट्या वस्तू, कानातले क्लिप वगैरे पण ते मला घेऊन आलेत. अगदी माणसे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी घेतात ना, त्यात मला खूप भारी वाटलं होतं. आणि खरंच नवरा एखादी गोष्ट आणतो ना, ती आपल्यासाठी खूप स्पेशल असते. हे काही ड्रेस आहेत, पण उद्या मी मला प्रॉपर व्हिडिओ करून टाकणार आहे. आणि पहाट झाली आहे, रात्री त्यांची भेट झाली होती, पण पहाटे अशी गळा भेट बाकी होती आमची. ही गळा भेट पहाटे अगदी खूप वेळ चालू होती, त्यांची अशी मजा मस्ती खूप वेळ चालू होती. आणि त्याला कळतं बरं आता की नाही, आता आपले बाबा नाही आहेत घरी असं वगैरे, त्याला कळतं. ते आल्यानंतर असं भेटणं वगैरे त्याचं चालू होत असतं. आणि 3-4 दिवस तो छान राहिला माझ्यासोबत एकटा. पण का बघा आता मी दुसऱ्या दिवशी ही बिर्याणी गरम केली आणि ही फ्लाईटमध्ये त्यांना बन भेटला होता. आणि त्यानंतर म्हटलं चला आपण तो पण खाऊन बघूयात आणि बिर्याणी पण बघूयात कशी आहे. आणि तिथली बिर्याणी ना जेव्हा मी खाल्ली ती एवढी मस्त होती ना ती, म्हणजे तिच्यामध्ये ना टोमॅटो कांदा वगैरे जसं आपण टाकतो ना, तर तसं काही लागलंच नाही मला. अगदी असं सुकं एक कुठलं तरी फ्लेवर म्हणतात किंवा तोंडात एक अशी वेगळीच चव त्याची येत होती. आणि खरं खूप छान होती. आणि फ्लाईटने आल्या असल्यामुळे अगोदर पण त्यांनी बऱ्याच वेळ अगोदर त्यांनी घेऊन ठेवली होती, एक 5-6 तास अशामध्ये गेले. पण तिथे खाण्याची मजा काही वेगळीच असेल. पण ठीक आहे, आपल्याला तिथे जायला काय भेटणार नाही, आपण घरीच राहतो. त्याच्यामुळे म्हटलं चला आणतील तरी. आणि त्यांना जमलं तसं त्यांनी आणलेली आहे. आणि आता बिर्याणी मी गरम करून घेते. आणि एवढं मोठं पॅक ना, अगदी टाचून त्यांनी तो भरलेला आहे. दोन्ही पॅक आम्हाला अक्षरशः मी 2 दिवस ती बिर्याणी खाल्ली, एवढी मला ती छान लागत होती म्हणून. आणि एक पॅक आम्हाला 2 टाईम गेला होता. त्यानंतर मग दुसऱ्याने कोणी खाल्लीच नाही, मग नंतर ती मीच संपवून टाकली. ते म्हणजे तूच मागवली होती, मग तूच खा. आणि हो, त्यांना पण जमत नव्हतं आणायला, पण त्यांनी पण कशी करून आणली. म्हणून म्हणते की हट्ट करा, तरच आपल्या नवऱ्याला कळतं की आपल्या बायकोला काय पाहिजे, असं तिला काय आवडतं वगैरे वगैरे. आणि पहा छान ते गरम करताना ॲटोमॅटिक तिला तेल सुटलं, असं म्हणजे ती खाली लागली नाही आणि तांदूळ पण तसं तुटला नाही, असं मला म्हणायचं होतं.
आणि जेवढं कौतुक माझं होत नाही 5 वर्षात तेवढं ह्या बिर्याणीचं मात्र 6 महिन्यात त्यांनी कौतुक केलं होतं. म्हणून मी हट्ट केला होता की नाही पाहिजेच म्हणून. आणि हो, जसं लग्न झाल्यापासून पण मी काही गोष्टी अशा मागत नाही, जसं आहे तसंच ॲडजस्ट करते. पण आता मात्र मी मागायला सुरुवात केली आहे. तुम्ही पण असं करा. तोपर्यंत त्यांना कळणार नाही आपल्या मनात काय आहे आणि काय नाही. आणि हो, मी रोज आपलं माझं बेबीसोबतचं रुटीन शेअर करत असते, शॉर्ट्स व्हिडिओ, डेली रुटीनचे लाँग व्हिडिओ वगैरे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कसा वाटला व्हिडिओ आजचा मला नक्की कमेंटद्वारे कळवा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. चला, आता बिर्याणी इथे गरम झालेली आहे, ती आता मी खाऊन पाहते. अशी तिला मी झूम करून दाखवते. म्हटलं माहिती नाही आपल्याला कधी नंतर बघायला बी भेटेल की नाही, म्हणून मी तिला झूम करून घेतली आहे. आणि हा मोठा थोडासा व्हिडिओ झाला आहे कारण की ह्या आठवणी आहेत माझ्यासाठी, म्हणून मी थोडंसं लाँग व्हिडिओ केला आहे. आणि खरंच तुम्ही पण कधी हैदराबादला जात असाल आणि नॉनव्हेज खात असाल ना, तर ही शाबाद बिर्याणी कुठली आहे ती नक्की खा. खूप छान टेस्ट होती त्याची. ही नक्की तुम्ही तिथे गेल्यावर ट्राय करा. आणि तुम्ही केली असेल तर मला कमेंटद्वारे कळवा की हो खरंच ही खूप छान आहे म्हणून. आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय मला कमेंटद्वारे कळवा. आणि त्याचबरोबर एक मी रेसिपीचा व्हिडिओ टाकला बेबीच्या, त्याला मला खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे. तसे टाकू का अजून व्हिडिओ मला नक्की कमेंट करा. बाय.